सद्गुरुदास तुका क्षणोक्षणियाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य का तो काळ सावधान संत समागमे धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य का तो काळ सावधान तुका मने यह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरुणी राहू नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य का तो काळ सावधान विठ्ठल क्षणोक्षण्याची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य का तो काळ सावधान प्रस्तुत अभंग देवनिवासी जगतवंदनीय संतांचे आदी दैवत असणारे आमचे गुरुदेव जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि या 4 चरणाच्या अभंगामध्ये या जीवनाचा सार आहे आणि या जीवनाच्या सारामध्ये आपल्या या महाल गावामध्ये जगताप कंपनी आणि सगळे परिवार या सर्वांनी आपल्या आईच्या अक्रमासाच्या निमित्ताने हरिकीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आलेली आहे आणि भाग्यवान तुम्ही लोक आहात की त्यांच्या जीवाला मोक्ष प्राप्त करण्याकरता मला वाटते मागच्या वर्षी आपण ही सेवा घेतलेली होती ऐका ना बरोबर खूप पुण्यवान लोक आहेत जगताप जे परिवार आहे ना तो खूप खूप पुण्यवान आहे आणि आमचे नितीन भाऊ यांनी ही सेवा घेतली मित्र आहे जवळची आहे आणि त्यांनी माझ्या 2-3 सेवा घेतलेल्या आहे आणि त्यांच्याच परिवारामध्ये आमची आई लक्ष्मीबाई आहे ना बरोबर सांगत झालं का लक्ष्मीबाई भगवानजी जगताप यांच्या अकरमासाच्या निमित्ताने हरीचं चिंतन आहे आणि भगवंताचं नाम चिंतन आहे आणि हरीच्या नाम चिंतनातून जो काही आपला परिवार आहे जगताप परिवार यांनी हे आयोजन केलेला कार्यक्रम आहे आणि त्यांच्या जीवाला मोक्ष प्राप्त करून ज्या जीवनामध्ये आपल्या सर्वांचे आनंद प्राप्त करावा आणि त्या आनंदातून जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचंच काय आहे त्यांच्याकडून फक्त आशीर्वाद घ्यायचा आहे की नाही बरोबर आणि त्या आशीर्वादातून ज्या ज्या लोकांमध्ये आनंद पोहोचवायचा आहे ते जगताप परिवार भगवंताच्या नामचिंतनातून आपल्या जीवनामध्ये आनंद भोगावा या करता हे हरी चिंतन आहे विठ्ठल आणि हे प्राप्त करून घेण्याकरता आपला सगळा सहपरिवार या ठिकाणी आनंदाने आलेला आहे चिंतन आपल्याला थोडक्यात घ्यायचं आहे पण अभंग पूर्ण सोडवायचा आहे ज्या अभंगातून हरी चिंतन असते ते संतांचं नाम आहे आणि त्या संतातून जेव्हा आपल्याला काही घ्यायचं असते त्या जीवाला मोक्ष प्रदान करण्याकरता घ्यायचं असते म्हणून आमची लक्ष्मी आई जगताप परिवार यांच्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद प्राप्त करून घेण्याकरता आपण हे हरिकीर्तन घेतलेले आहे भगवंताला स्मरण केलेलं आहे त्याचप्रमाणे वारकऱ्यांचा नियम आहे की संताला नमस्कार घालावा म्हणून दुसरा नमस्कार ओम नमो ज्ञानेश्वरा
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजियम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वाताजमयम वानरयुद्ध मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपत्ते. आणि क्षणोक्षणी याची करावा विचार. ज्या जीवाला प्राप्त करून घेण्याकरता आणि या जीवाला आनंद प्राप्त करून घेण्याकरता जो आपल्याला प्राप्त करायचा आहे ते जीव म्हणजे या मनुष्य देहाचा जीव आहे. आणि झटपट करत असतो जो व्यक्ती की जे संसारात आलो आपण, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे, आणि जे जे पाहिजे त्या आशेनं मनुष्य जीवनभर जगत असतो, पण आनंद कोणा क्षणाचा नाही. ज्या त्या व्यक्तीला विचारा तुम्ही तुमच्या जीवनात आनंद आहे का? कोणाला नाही. लहान लेकरापासून तर मरेपर्यंत जो म्हातारा होतो ना त्यालाही आनंद नाही. दात पडेपर्यंत माणूस खातो पण त्याच्यातही आनंद वाटत नाही. खाणाऱ्या व्यक्तीला विचारा तुम्ही, दात पडेपर्यंत खातो, वाटू वाटू खातो, पण त्याला त्याचा आनंद मिळतो का? सवय झालेली राहते की मला हे खायचंय. लोकांनी एकादशी सोडल्या का? हो म्हणा, नाही तर नाही म्हणा. तुम्ही ऐकायला आले ना? आले का नाही? तुम्ही कीर्तन ऐकायला आले ना? फक्त मला तुमच्या जोडलं काहीच नाही पाहिजे. विठ्ठल म्हणलं तर टाळी वाजवायची. काय करायचं आहे? टाळी वाजवायची. ज्यानं टाळी वाजली नाही समजून घ्या एक रोग आहे, त्याचं नाव आहे लखवा. माहित आहे तुम्हाला? माहित आहे का? हो म्हणत जा, नाही तर नाही म्हणत जा. बाबाजी असा लखवा आहे हे इकून एक हात खराब करते आणि पाय खराब करते. एका इकडलं तिथे घ्यांगऱ्या रोग होते. त्याला काय होते? घ्यांगऱ्या रोग. आमच्याकडे त्याला घ्यांगऱ्या रोग म्हणते. आणि ते कोण्या दवाखान्यात बसत. आणि जर टाळी वाजवली आणि विठ्ठलाचं नामस्मरण घेतलं की तोंड एका इकडे जात नाही, हात एका इकडे जात नाही. विठ्ठल त्या कानानं ऐका का त्या कानानं ऐका, पण देव मात्र आपलं काम करून घेते हे नक्की आहे. आता नाही केलं असं महाराज, मरता मरता लोक किडीवर घेऊन जात असताना राम नाम त्याचं नाव बरोबर काढून घेते ते. आणि त्याचं नाव घेण्याकरता ज्याच्या मुखात सवय आहे भगवंताचं नाव घ्यायची आहे, ज्याच्या मुखात सवय आहे शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्याचा शेवटचा दिवस गोड होतो. आपल्याला असा दिवस नकोय खाल्लं पिल्लं हम तुम्हारे तुम हमारे कोई हमारा नाही, असा जीवन जगायचं नाही. आपल्याला जीवन जगायचं आहे महाराज की भगवंताला आपल्या जीवनाची आठवण झाली पाहिजे. देवाला असं वाटलं पाहिजे की नाही हा माझा भक्त आहे. देवाला असं वाटलं पाहिजे की माझ्या नामचिंतनातून तो मोठा झालेला आहे. कारण नामचिंतन एवढं सुंदर आहे. जीवनामध्ये जर आपण घेत राहिलो तर या नामचिंतनाचा आनंद शेवटपर्यंत टिकतो. नवे नवे महाराज 84 लक्ष येऊनीपर्यंत जेव्हा आपण जन्म घेतो, या जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये, त्या जन्मातून दुसऱ्या जन्मामध्ये, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही जीवन जगण्याची क्रिया म्हणजेच अकर्माशी आहे. विठ्ठल अक्करमास. लोकांना असं वाटलं की अक्करमास म्हणजे 11 महिने केले, जेवले, घरी गेले. लोक असे झटकते घरी जाते. भाऊ खाल्लं की झालं का? अरे खाल्ल्यानं अकर्मासे होते का? नाही. तिची पूजा केल्यानं अकर्मास होते का? पिंडदान केल्यानं अकर्मास होते का? नाही. अकर्मास म्हणजे काय? नामस कीर्तन साधन पैसो साधन पैसो देव कसा आहे? सुखाचा नाही पण सोपा आहे. देवा करता जो मनुष्य सुख साधन निर्माण करतो समजून घ्या तो सगळ्यात महामूर्ख आहे. विठ्ठल देव काही देत नाही, टेन्शन घेऊ नका. डोक्यातलं काढून टाकायचं, देव मला काहीतरी देतोय.
लय लोकांना वाटतं की देवान दिलं देव काही देऊ शकत नाही महाराज. आपल्याला प्राप्त करून घेण्याकरता कर्मण्यवादी ज्यानं कर्म केलेलं असेल त्याला भगवंत दिल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याला कर्म करायचं नसेल तो भगवंताच्या मागे जर आला असेल तर बिना कर्माने भगवंत काही देऊ शकत नाही. पण मनुष्य असा देव आहे देगा हरी पलंगावरी देव कधीच देऊ शकत नाही. आणि ज्याला मागण्याचा प्रयत्न करतोय देवाला तेही महामूर्ख आहे. देवाला मागूनही देवाला दिलं पाहिजे. विठ्ठल जो देवाला देतोय ना समजून घ्याव तो जीव उधार आहे. आणि जो देवाकडून मागून घेतोय तो भिकारी आहे. विठ्ठल मग आपल्याला करायचं काय महाराज? हे तर सगळं काही व्यवस्थित आहे. परंतु व्यवस्था असूनही मनुष्याने एवढा मोठा देह दिला, नवे पाय दिले, हात दिले, डोकं दिलं, कान दिले, देह दिला. आणि एवढा मोठा देह देऊन सुद्धा त्या मनुष्याने जर हरिचिंतन केलं नसेल तर हे देह काही कामाचा नाही. कारण लोकांना डोळे फक्त वाईट वागायसाठीच केलेले, लोकांना तोंड फक्त वाईट खायसाठीच केलेले. काही लोक तर तोंडाने शिव्या देते. तुमच्याकडे देते का शिव्या देते का तुमच्या? हो म्हणत नाही म्हणत आहे तर जेवण पचणार नाही बाईचं. मोठं कठीण काम आहे भाऊ. कारण की ज्याचा कर्माशी आहे त्याच्या नावाचा उदो केला तर त्याला आनंद आहे. कारण ते आनंद घेण्याकरताच जन्माला आलेले. आणि त्याच्या कुळामध्ये जे जगताप नावाचे परिवार आहे ते जेव्हा जन्माला आलेले ती भाग्यवान आहे. तिथून पाहत असं अजून 12 महिने व्हायचे आहे. किती महिने व्हायचे आहे? 12 महिने व्हायचे. हे अकरमाशी वय, अकरमाशी म्हणजे 11च महिने झाले. अजून 1 महिना राहिला. आणि 1 महिन्यात त्या पितरात जाऊन मिळते ते लक्षात ठेवा. म्हणून 1 महिना जागृत आहे. आणि जर तिच्या नावाचा टाळ्या वाजवल्या नाही आणि तिच्या नावाचं जर तुम्ही भजन केलं नाही तर समजून घ्या ते बी आपल्याला घेरल्याशिवाय राहणार. आणि घेरलं की समजून घ्या काय होते ते तुमचं तुम्हाला माहित आहे. माई मिली होती तेव्हा मला असंच घडलं होतं. विठ्ठल माय मिली होती तेव्हा असंच घडलं होतं. आणि माझ्या स्वप्नात येऊन म्हणे तू माय भजन केलं का? माय भजन करत होती आणि मी तिच्या नावाचं काही भजन केलं नव्हतं. कारण त्या जीवाले भजन आवडते. पिक्चरचे गाणे आवडते का? नाटकं आवडते का? नाही. कधी असं वाईट आवडते का? डान्स आवडते का त्या जीवाले? अहो जीव तर सगळ्यात पवित्र 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 हा गती पंढरी का क्षम पवित्रहम. ज्या जीवाला पवित्रीकरण आवडते महाराज तो जीव भगवंताकडे गेल्यानंतर आपला उदो करतो. आपण त्या देवाचं नाव घेतलं नाही आणि त्या भगवंतापर्यंत त्याने जर पोहोचवलं नाही तर पितरात जाऊन ते मिळत नाही. आणि ते असे लोक आहे की आपल्या संसारामध्ये सुख देणारे लोक म्हणजे पितृलोक. विठ्ठल नातनी एवढं मोठं जेवण द्या, एवढं मोठं कीर्तन करा. कोणासाठी आहे वो? आपल्या सुखा करताय. त्या जीवासाठी नाही. तो जीव तर मोक्ष प्राप्त करण्याकरता तुम्ही लोक भाग्यवान आहे. आणि जो भाग्यवान असतो तोच व्यक्ती त्या नामाचा उदो करून भगवंताचं चिंतन करतो. अन्यथा मूर्ख लोकांकडून ही ताकद नाही. भाग्यवंता गारी भजन पूजन भाग्यवंता गारी भजन भाग्यवंता गारी भजन पूजन भाग्यवंता गारी भजन पूजन भाग्यवंता गारी भजन पूजन. जय हो. भाग्यवंता गारी भजन पूजन भाग्यवंता गारी भजन पूजन भाग्यवंता गारी भजन पूजन. अच्छी वाट पाए रघुनंदन अच्छी वाट पाए रघुनंदन. भाग्यवंता गारी भजन पूजन भाग्यवंता गारी भजन पूजन. त्याची वाट पाहे रघुनंदन त्याची वाट पाहे रघुनंदन. भाग्यवंता गारी भजन पूजन भाग्यवंता गारी
करी भजन पूजन त्याची वाट पाये नारायण रघुनंदन. कारण भाग्यवंत लोक आहात तुम्ही, कारण भाग्यवंत व्यक्तीच त्या आईच्या 11 मासाच्या निमित्तानं हरिकीर्तन करतो महाराज. जे भाग्यवान नाही त्यानं तर मायबाबाचे फोटोही ठेवले नाही हो. काही लोकांना तर फेकून दिले मायबाबाचे फोटो. तुमच्या गावात नसन म्हणा. काही लोकांना फेकून दिले, त्यानं जवळ ठेवले बी नाही. काही लोकांना सांगितले वर सज्जावर ठेवून द्या, काही लोकांनी बांधून ठेवले. विठ्ठल लोकांनी ठरवलं मायबापाचा चेहरा पाहायचा नाही, मायबापाचे फोटो ठेवायचे नाही. महाराज जे सगळ्यात मोठं दैवत जर विचार केले ना ते आई आहे. सगळ्यात मोठं दैवत आहे. आणि सगळ्यात मोठं दैवतातून जी आई निर्माण झालेली असेल आणि त्या आईचं जर समजून घ्या एक चरित्र म्हणजे एखादा फोटो आपल्या घरी जर आपण स्थापित केला नाही, रोज तिच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर महाराज अडलेले काम थांबतात. त्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर अहो आपले सर्व काम भगवंत पूर्ण करतो. पण मनुष्य देह असा आहे की त्याचा फोटोही आपल्या घरात ठेवत नाही. समजून घ्यावं की हे आपलं अवभाग्य आहे. पण तुम्ही लोक भाग्यवान आहे की तुमच्या आईच्या नावाचा उदो करून भगवंताचं नाम चिंतन त्या जीवा करता करत आहे. कारण ते जीव असा आहे महाराज की भगवंताला प्राप्त करण्याकरता आतुरतेने वाट पाहतो हो देवाची. जिथं आपलं कुठंतरी मोक्ष प्राप्त करण्याकरता एखादी चूक जर झाली असेल तर 11 मासे म्हणा, 14वी म्हणा, 13वी म्हणा किंवा मृत्यूच्या दिवशी म्हणा, जर आपण हरी कीर्तन जर केलं, हरीच्या नामाचा जर उदो केला तर भगवंत त्या जीवाला सोक्ष मोक्ष आनंदाने घेऊन जातो. आणि जेव्हा तो आनंदाने घेऊन जातो त्यावेळेस मात्र तो जीव आनंदाने भगवंताकडे जातो. त्या देवाला त्याचा आनंद होतो. आणि जेव्हा देवाला आनंद झाला समजून घ्या आपल्याला त्याचा आनंद झाला. विठ्ठल आणि तो आनंद प्राप्त करण्याकरता आपण सगळे जगताप परिवार सगळ्यांनी याचा आनंद घेण्याकरता त्या आईच्या 11 मासाच्या निमित्ताने हरी कीर्तन केलेलं आहे. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर हे कोणते विचार आहे महाराज? हे सगळे विचार कशासाठी असतात की प्रत्येक मनुष्याने एका पापणी लवल्या बरोबर तो विचार केला पाहिजे. ज्याची पापणी लवली त्याला क्षण म्हणलेला आहे. आणि जिथं क्षण निर्माण झालेला असेल तो क्षण कोणता आहे? जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, क्षणोक्षणी घाचे करावा विचार, 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 तरवया पार बाबा सिंधू, तरवया पार बाबा सिंधू, नशिवंत देवा जाणार सकाळ, नशिवंत देवा जाणार सकाळ, करावया पार बाबा सिंधू, करावया पार बाबा सिंधू, नशिवंत देह जाणार सकाळ, नशिवंत देह जाणार सकाळ, जाणार सकाळ. जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या चरणामध्ये सांगतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार. आता विचार खूप प्रकारचे आहे. काही लोकांना संसाराचा विचार आहे, काहींना देवाचा विचार आहे, कोणाला संताचा विचार आहे, कोणाला आपल्या परिवाराचा विचार आहे. पण या ठिकाणी आपल्याला विचार करायचा
आईच्या मोक्षाचा. ज्या ठिकाणी अकर्माशी आपल्याला तो विचार क्षणोक्षणामध्ये आहे आणि क्षणाचा विचार म्हणजे पापणी लावण्याचा क्षण, त्याला निमिष म्हणतात. ते निमिष जेव्हा एका क्षणामध्ये आपल्या डोळ्याची पापणी लावते त्याला क्षण म्हणलेला आहे. विचार वेगळे वेगळे आहे. काही लोकांचे असे विचार असतात की माझं चांगलं झालं रे झालं की मी खूप मोठा होईल. नाही महाराज, खूप जीवनामध्ये तरुणपणापासून तर म्हाताऱ्यापर्यंत आणि जन्म झाल्यापासून तर मरेपर्यंत जीवनामध्ये क्षणोक्षणामध्ये विचार आहे. काही लोक म्हणतात देवा महाराज आमच्याकडे विचारच नाही, तू मोठा तर वय म्हणलं थोडासा मग विचार येईल. एक म्हातारा होतं आणि म्हातारा असताना त्याला 2 मुलं होते. एक मुलगा असा होता की जेणेकरून त्याला आई वडिलांची दया मया नव्हती, पण एक कसा तरी होता. त्याला असं वाटलं की आपल्या आई वडिलांना आपण वागवावं, लोकांना म्हणलं म्हणून आपल्या घरात ठेवावं. तिथपर्यंत त्याचं लग्न झालं. बायको घरात आली. जशी बायको घरात आल्याबरोबर 2 ते 3 महिन्यामध्ये त्या आई वडिलांचा विटाड व्हायला लागला, म्हणजे राग यायला लागला. आणि जसा राग येत होता त्याच वेळेस जी आई होती तिला सासू म्हणतात, ती सासू मधातच मरण पावली. एकटे बाबाजी उरले. बायकोने सांगितलं आता यांचं काम आपल्याकडे नाही, मग काय करायचं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, घराच्या यांची 2 मजली बिल्डिंग पण त्याचं घर मात्र महाराज एक खोपड्याचं बांधून दिलं. त्यावेळेस असं वाटलं की आपण एवढं मोठं कमावलेलं आहे, कशासाठी कमावलेलं आहे. प्रत्येक म्हातारा असं समजावा की आपल्या नावाचं जेव्हा घर म्हणा, दार म्हणा किंवा शेत म्हणा, जेव्हा तो निर्माण करतो तर आपल्या घामाचे कष्ट करून, अनेक प्रकारचं कष्ट करून तो शेती, घर, वाडी, नवे नवे मुलांना शिकवण्याचं कार्य आपला वडील करत असतो. आई तर अशी योग्य आहे की आई आपल्या मुलाला वागवण्याकरता तर हाताच्या फोडासारखं त्या मुलाला वागवत राहते. त्याचप्रमाणे अहो वडील फाटकी बंडी असली तरी शेतात जाऊन राब राब राबतो, नागर हलतो आणि 1 एकर नव्हे 2 एकर नव्हे आपल्या मुलाला काम पडलं पाहिजे म्हणून महाराज 100 एकर पर्यंत आपल्या मुलाकरता तो इस्टेट कमावतो. आणि ज्यावेळेस त्याला एका खोपड्यात टाकलेलं राहते त्यावेळेस त्या वडिलाचं मन काय म्हटलं असेल की अरे मी एवढं मोठं या मुलाकरता केलेलं आहे आणि मला एक तणाचं झोपडं बांधून मी 3 मजली बिल्डिंग मी त्याच्याकरता नव्हे माझ्या आनंदाकरता पण बांधलेली आहे, परंतु मला या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. मी बाप होऊन काही फायदा नाही. विठ्ठल आणि ज्यावेळेस तो बाप असा विचार करायला लागला त्याच वेळेस त्या सुनेला असं वाटलं की याला इथं ठेवायचं नाही महाराज. तिनं काय केलेलं आहे, सगळ्यात वरच्या मजल्यामध्ये बापाला ठेवून दिलं. वरच्या मजल्यात ठेवलं. खायसाठी काही नाही, पियायसाठी काही नाही. एक घंटी बांधली आणि घंटी बांधून वर दिली. सांगितलं की एक काम करायचं, भूक लागली तर 1 वेळा वाजवायची, ताण लागली तर 2 वेळा वाजवायची, नाहीच लागली तर 3 वेळा वाजवायची. विठ्ठल लग्नाकरता जायचं होतं आणि लग्नाकरता जाण्याकरता दोघेही पती पत्नी निघून गेले. एक मुलगा घरी होता, त्याला सांगितलं की बाबांना जर 1 वेळा घंटी वाजवली तर नाश्त्याला देऊन, 2 वेळा वाजवली तर जेवायला देऊन, 3 वेळा वाजवली तर काही देऊ नको. विठ्ठल दोघेही गेले. मुलगा घरी होता, मुलानं पाहिलं घंटी आहे, कैचीनं कापली, घोडं केलं आणि पोरग घंटी खेळत रस्त्यांनी घालं. तेवढ्यात बुड्याला लागली भूक, हे घंटी वाजवायला लागली पण घंटी काही वाजली. लहान मुलानं ते घंटी नेली होती खेळाले आणि याच्या हातात दोरी होती, हा दोरीत हालत बसला पण घंटी काही वाजली नाही. शेवटी बुडा मेला, महाराज लंबा झाला, परंतु याला कोणाची गयामया आली नाही. तेवढ्यात तो घरी आला, मुलगा सून घरी आली. पाहते तर काय आपला बाप मरण पावलेला त्या ठिकाणी कडक झालेला दिसला. विचारलं अरे पिंट्या म्हणे इकडे. म्हणे काय, तू आबाजीला काही खा घ्यायला दिलं नाही का. म्हणे त्याची घंटीच नाही वाजली. विठ्ठल तुम्ही म्हणलं होतं 1 वेळा वाजली तर नाश्ता दे जा, 2 वेळा वाजली तर जेवायला जा. म्हणे त्याची घंटी वाजली नाही. घंटी कुठं ठेवली. म्हणे घंटी मी लपून ठेवली. म्हणे काऊन, जशी माझ्या आबाजीला तुम्ही बांधून ठेवली तशी तुमच्यासाठी मी लपून ठेवली. विठ्ठल महाराज कशासाठी आहे, कारण की या जीवनामध्ये हेच तत्व आहे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर,
जैसे जाचे कर्म तैसे पड देतो रे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे पड देतो रे ईश्वर म्हणून लहान मुलांना नवे नवे आपल्या जीवनामध्ये महाराज एक संस्कार निर्माण करा तेने ऐसे भरावे त्याची जीवनी सार शोधावे योग्य ते करावे याच जीवनी कारण या जीवनाला सांगायचं की मला कुठंतरी संस्कारिक बनायचं आहे मला कुठंतरी संस्कार शिकायचा आहे आणि जिथपर्यंत संस्कार शिकणार नाही देव कुठं ना कुठं आपल्याला दणका दिल्याशिवाय राहत नाही म्हणून त्या परमेश्वराला भ्या आणि या म्हाताऱ्या लोकांची जरा सेवा करायला शिका विठ्ठल आणि त्या निमित्ताने हे कीर्तन आहे महाराज कीर्तन कशासाठी आहे की लहान लहान मुलांना त्याचा संस्कार निर्माण झाला पाहिजे नवे नवे जे आई वडिलांना त्रास देतात त्यांच्या करता हे हरी कीर्तन आहे अहो तिथं संस्काराच्या गोष्टी हरी कीर्तनामध्ये चालत असतात संतांनी तीच क्रिया सांगितलेली आहे ना ते हिच्यासारखं वागणं काही महत्वाचं नाही हिचू असे लोक आहे जीवनामध्ये की त्यांनी दणका दिल्या बरोबर त्याचं विष जगामध्ये फैलल्या जाते अशी हिच्यासारखं कधी राहू नये माणसानं आणि जी हिच्यासारखे राहतात महाराज ते लहान असो का मोठा असो चांगलं बोलत नाही हिच्यासारखे विष फेकतात एक माणूस होता इचू विकाले आला होता काय आला होता इचू समजते नाही इचू झोपले का भुका लागल्या तुम्हाला नाही नाही लागल्या असेल तर मला सांगता मी कीर्तन बंद करतो माझा वेळ झाला कीर्तन बंद करायचा विठ्ठल इचू गिचू समजते ना कसा असते सांगा बरं त्याले दोन नाग्या असते मागची एक नागी असते त्यानं दणका मारला की अंगातनी वापा सुटते बरोबर आहे मुंग्या सुट्ट्या आहे की नाही मला दसला नाही म्हणून मला माहित नाही विठ्ठल एक माणूस इचू इकाले आला नितीन भाऊ कसा आला इचू इकासाठी आला आणि आल्या बरोबर दोन इचू होते त्याच्यावर बाबाजी एक होता मोठा आणि एक होता लहान तो इकत चालला सऱ्या महाल गावात नाही इचू घ्या इचू घ्या इचू घ्या इचू घ्या इचू घ्या एक माणूस बाहेर आला पण इकडे 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 म्हणजे केवढ्यात त्याला इचू आता काही कामाच आहे का आपल्या मला सांगा इचू इकत घेत असते का कोणी हो म्हणत नाही म्हणा कोणी घेते का अहो कोणाला म्हणलं की एंट्रिंग आहे घरी घे गड्या तू थोडासा खाऊन घे घेईन का कोणी मग इचू कोणी इकत घेईन का पण ती इचू असा प्रकारे इकत होता इचू घ्या इचू इचू घ्या इचू कमालची गोष्ट आहे ना आणि सगळे जण जेव्हा ते इचू घ्या करायला गेल्या पाहिजे तर इचू पाहायला गेले लोक ही इचू आहे कसा बा ही करून राहिला आमच्या तर गोट्या खाली भेटते बरोबर आहे की नाही वावरात गेलं तर गोट्या खाली इचू भेटते का नाही हो म्हणत नाही म्हणा झोपले गिकले का काही काही लोक झोपते डोळे उघडे करून तुमच्याकडे झोपते का हो म्हणत नाही काही जेवता जेवता झोपते बा जेवता जेवता झोपते वारीत जा तुम्ही वारीत गेल्यानंतर 3 दिवसाची वारी होऊ द्या महाराज 12 घंटे जेव्हा ते जागते ना असं राहते असं जर बसते ना ते असं गेल्याबरोबर घोरते म्हणलं घोरते म्हणलं घोरते आम्ही माग उभो आणि ते घोरायला लागलं म्हणलं का आता तिकडले ते मराठवाड्यातले लोक आपलं नाही ऐकत वारीत उभं राहिल्यावर विचारून पा कोणी वारकरी आहे का गेले होते का तुम्ही ते मराठवाड्यात लोक ऐकते का आपल्या बापाची कधीच नाही ऐकून आपण त्याच्या मागे राहा हे पुढे राहा हे असं खट उभं राहते आणि झोपते असं घोरते का त्याला विचारायचं घोरू नको तुला काय घेणते नाही आपल्या गावात तुला काय घेणते नाही माई झोप माई डोळे मी घोरणं मी घोरी आता त्याला काही म्हणता येत नाही अशी इच्छाची आवल्यात आहे विठ्ठल माणूस आला इचू विकायसाठी आता माणसाला असं वाटतं इचू कुठे इकल्या जाते का तुमच्या गावात इचू इकत्या का नाही इचू भेटते कुठं गोट्या खाले इचू गोटा उचलला की इचू आहे महाराज जसे महाराज लोक आहेत तसे विठ्ठल कळला की त्याच्यातून महाराज निघाला तसा गोटा कळला की इचू निघाला मग ही इकाले आलं याला वाटलं ही इकाले जेव्हा इचू आणला ही इचू असला कसा पाहिजे एका डब्यात होता लहानसा आणि दुसऱ्या डब्यात होता मोठावाला जे दोन्ही इचू दाखवले म्हणे भाऊ हे इचू इकाच आहे हे इचू इकाच आहे म्हणजे इचाचे प्रभाव काय आहे या इचाचा प्रभाव नाही म्हणे काही फक्त इकाच आहे तुम्ही सांगा घ्यान का कोणी हो घेतला त्या माणसानं तुम्ही नाही म्हणा का हो म्हणा पण ती इचू घ्यासाठी माणूस आला
आल्याबरोबर म्हणे भाऊ सांग काय भाव आहे. म्हणे याचा भाव आहे 25 रुपये आणि याचा भाव आहे 25 रुपये. अबे हे लहान आहे याचा तर 20 दे. म्हणे याचा 25 आहे. ठीक आहे मोठा आहे. मग हे लहान आहे मग याचा तर लहानचा तर 5-10 रुपये कमी कर. भाऊ म्हणे 5-10 रुपये नाही 1 रुपया कमी होत नाही. म्हणे काऊन. म्हणे हे 25चा आहे याचाही दणका सारखाच आहे आणि हे 25चा आहे याचाही दणका सारखाच आहे. दोघांचे दणके सारखेच आहे. फक्त फरक एवढा आहे घेणारा मूर्ख आहे. विठ्ठल इचू घ्याव का विचाची संगत कराव का नाही. आणि संगत करू नाही याच्याकरता क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. मग विचार कोणता आहे महाराज. या क्षणामध्ये या कलियुगामध्ये मनुष्य देह असा आहे की त्याला हरिनामाचा विटाडा आलेला आहे. तो कधी भगवंताचं चिंतन करणार नाही. तो कधी देवाचं नामच चिंतन करणार नाही. त्याला असं जर म्हणलं आपण की एखादं पिक्चरचं गाणं ऐक गड्या आणि पिक्चरचं गाणं मन गड्या तर त्याच्या तोंडात ते पिक्चरचं गाणं येईल पण देवाचं गाणं कधीच येणार नाही. देवाचं भजन कधीच येणार नाही. कारण हे मुख इतकं अवघड झालेलं आहे. आणि जेव्हा या भगवंताचं नाव एवढं कठीण झालेलं आहे तो व्यक्ती कधी घेणार नाही. म्हणून मनुष्यानं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा रे क्षणोक्षणी हाची करावा विचार. आणि जेव्हा आपण क्षणोक्षणामध्ये विचार करतो कारण हा भवसिंधू आहे. हे पापाचा भवसिंधू आहे आणि हा पापाच्या भवसिंधूमध्ये एवढं कठीण अवस्था आहे एवढं कठीण पाप आहे. या भवसिंधूमध्ये तरण्याकरता माणसाला खूप वेळ लागतो महाराज. कारण 100 वर्षाचं आयुष्य आहे. या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये 50 वर्ष तर माणसाचे महाराज तारुण्यावस्थेतून 25 वर्षामध्ये फक्त त्याला कार्य करायचं आहे. 25 वर्षामध्ये महाराज 50 वर्ष झाल्यावर काय आहे. 51 म्हणजे होय भाऊ वनातनी. 51 वन म्हणजे काय वनात हो. आणि जेव्हा तो वनात निघून जातो त्यावेळेस मात्र त्याला आपल्या जीवनाची अवस्था काय आहे हे माहीत होत नाही. आणि आपल्या जीवनाची अवस्था एवढी खराब आहे की मनुष्य कोण्या जीवनामध्ये कोण्या वेळेमध्ये मरणार काही सांगता येत नाही. आणि त्या मरणाच्या पायरीला जेव्हा लागलो आपण त्यावेळेस आपल्याला एकच काम करायचं आहे की कोणता तरी विचार चांगला डोक्यात आणायचा आहे. आणि जो व्यक्ती डोक्यामध्ये क्षणोक्षणामध्ये चांगले विचार आणतो आहे तर समजून घ्या की त्याला मृत्यू पण चांगल्या प्रकारे मिळणार आहे. जो व्यक्ती जन्माला आलेला आहे त्याला आपण असाच असा आपल्याला जन्म मिळेल याची काही गॅरंटी नाही महाराज. म्हणून सांगितलेलं आहे की बाबा नको नको मना गुंतू माया नको नको मना गुंतू माया जाडी. 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 नको नको गुंतू माया जाडी. आणि माणूस असा गुंतून गेलेला आहे मायेत गुंतलेले महाराज. कोणालाही वाटतं की माय पोरग बर आहे माय घर बर आहे माय सून बरी आहे माय हे बर आहे माय ते बर आहे. एखाद्याला असं म्हणा की भाऊ तुझं सगळं बरं आहे आणि मरताना तुझ्या डोक्याला किती रुपये लावले होते विठ्ठल विचारा. तुमच्याकडे लोक विड्याचं पान टाकते का तोंडात. हो म्हणात नाही म्हणा.
नाही सांगत जा, मला माहित नाही, कारण मी वाशिम जिल्ह्यात, तुम्ही हो इकडले, नाही, वाशिम जिल्हा आहे. आणि ज्यावेळेस मला असं वाटते की आपल्या इकडे, माझ्या इकडे तर गिड्याचं पान टाकते, तुमच्याकडे टाकते का? पान टाकल्यानंतर ते चावते का? मग काय त्याच्या तोंडात पान टाकता? काही घेणं नाही का? कोणी 5 पानाचा विडा टाकते, कोणी 2 पानाचा टाकते, कोणी 3 पानाचा टाकते. मी त्याच्या तोंडात पानाचा विडा टाकता टाकता मी असं झोकून पाहिलं, खाते का म्हणून. नाही काय तर ते मुर्दे आहे ते काय खाणार आहे. आणि त्याच्या तोंडात जेव्हा टाकतो आपण, कासाठी टाकतो? अहो माया अशी आहे. आणि ज्यावेळेस ते मायेनं, म्हणजे आपल्याला वाटतं ते खाल्लं पाहिजे बा, ते खाईन का बा, नाही ना भाऊ, ती अंधश्रद्धा आहे ना. विठ्ठल बरं जाऊ द्या तिकडे. चिल्लर टाकता का? हो म्हणणार नाही म्हणा. चिल्लर टाकता का तुम्ही? काऊन टाकता? माहित नाही. कासाठी टाकता? माहित नाही. लाया टाकता का? काऊन टाकता? माहित नाही. अहो काहीच माहित नाही, मग टाकता कशासाठी? माया, हे सगळी माया आहे. क्षणोक्षणी हाची करावा, हा विचार क्षणोक्षणी करायचा आहे की मला त्या जीवाला काय यायचं आहे. जीवनामध्ये आल्यानंतर ते व्यक्ती जेव्हा मृत्यू पावतो, त्या व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर तो ब्रह्मांडात 2 ते 3 घंट्यापर्यंत त्याचा जीव राहतो. किती घंटे? ब्रह्मांडामध्ये 3 घंटे राहते. आणि जेव्हा तो ब्रह्मांडात जीव राहतो, तर त्या जीवाला काय पाहिजे हे 2 घंट्यात आपल्याला समजलं पाहिजे. पण आपण करतो का? नाही करत महाराज. फक्त रडतो, फक्त रडतो. आणि रडता रडता तो जीव ब्रह्मांडातला चांगलं करायच्या ऐवजी वाईट करून निघून जातो. विठ्ठल काय विचार केला आपण? त्याचा काही विचार केला नाही. पण संत म्हणतात की बाबा रे, क्षणोक्षणी हाची करा. क्षण कशासाठी आहे? एक क्षण जर आपला निघून गेला, देवाची द्वारी उभा क्षणभरी आणि तेने मुक्तिचारी. आणि जेव्हा तो क्षण आपला निघून गेलेला असेल, तर जीवनभर तो क्षण आपल्याला परत मिळत नाही महाराज. का मिळत नाही? कारण आपलं जीवन आहेच काय? देवा पुढ माणूस पाला पाचोडा, देवा पुढ माणूस पाला पाचोडा रे. देवा पुढ माणूस पाला पाचोडा, देवा पुढ माणूस पाला पाचोडा. अरे अरे मानसा तू वेळा काढूला रे. अरे अरे मानसा तू वेळा काढूला रे. देवा पुढ माणूस पाला पाचोडा रे. देवा पुढ माणूस पाला पाचोडा रे. अरे अरे मानसा तू येडा काकुळार, अरे अरे मानसा तू येडा काकुळार. देवा पुढे माणूस पाला पाचोडा, देवा पुढे माणूस पाला पाचोडा. काय आहे आपलं मला सांगा. माणसाजवळ काय आहे महाराज? पाला पाचोडा आहे. पण पाला पाचोडा तुम्ही पाहिलं ना, आता ऍक्सिडेंट झाला समृद्धी मार्गावर, 25 लोक जडून खाक झालेले. लक्षात ठेवा, एका क्षणाचा प्रॉब्लेम होता. किती क्षणाचा? एका क्षणामध्ये 25 लहान लहान मुलं, काही तरुण अवस्थेमध्ये असलेले मुलं, काही तर लग्नाच्या मुली होत्या महाराष्ट्राच्या. 25च्या 25 जडून खाक झालेले बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तुम्ही बातमी ऐकलेली असेल. एवढी कठीण अवस्था झालेली आहे. म्हणून माणसापुढे, माणूस हा देवापुढे पाला पाचोडा आहे. का झालेला आहे महाराज? की जीवनामध्ये जे काही आपल्याला प्राप्त करायचं आहे, क्षणाचा विचार करून करायचा आहे. म्हणून जीवनामध्ये जर माणसाच्या आले, लक्षात ठेवा, जीवनात आले तर एक वेळा माळकरी व्हा. विठ्ठल तर देवाचं भजन रोज दरात 5 मिनिटं तरी करत जा. भगवंताला क्षणातनी हात तरी जोडत जा. परमेश्वराच्या मंदिरात जाऊन देवाला एवढं तरी मागत जा, देवा सुखाचं साऱ्या जगाला ठेव, त्याच्या पाठीमाग महा नंबर लाव. विठ्ठल महत्वाचं आहे. पुन्हा हे मानव देह येणार नाही महाराज. पुनरूपी पुनरूपी जननम पुनरपी मरणम जननी जठरेच शयनम. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू, पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. पण हा मनुष्य देह पुन्हा येणार नाही. देह असा आहे की एका क्षणामध्ये जर आपल्याला काही प्राप्त, आता माणसाला असं काही वाटत नाही. काही सांगता महाराज तुम्ही, असं काही असते का? अहो तुम्ही 70 वर्षाचे होऊन पहा. 70 वर्षाच्या म्हाताऱ्याला विचारा तुमच्या जीवनाचा आनंद कोणता आहे? काही नाही. मग फेरन लवली नाही आहे का? काही फेरन लवली नाही, काही पॉन्ड्स नाही, काही होट पॉलिश नाही, काही नख पॉलिश नाही, काही नाही, काही दाढी बी करायची आठवण राहत. हो म्हणत नाही म्हणा.
राहते का भाऊ? अशी वाढून जाते, पांढरी होते तरी काही घेणं देणं नाही. आणि उलट शब्द वरून आहेच, गौऱ्या पेंड्यावर गेल्या म्हणते. अरे मरा मरतेपर्यंत सोडली नाही तो, मरेपर्यंत या मासाची आस केली. आणि जीवनामध्ये जर आपण असं शेवटी असं म्हणतो की महाराज आता वय झालं, आता म्हातारं झालं. अहो अजून म्हातारे झाले नाही, मन अजून जवान आहे. आणि जेव्हा आपलं मन जवान राहते, जेव्हा मन आपलं तारुण्यावस्थेमध्ये राहते, तर माणसानं बाबाजी म्हातारं कधीच होऊ आणि म्हातारं कधी होत नाही. तुम्हाला माहित आहे म्हातारं कधी होत नाही? ज्याच्या मुखी हरीचे नाम ते तारुण्य जाणावे. ज्याच्या मुखामध्ये हरीचं नाव आहे, ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं चिंतन आहे. रोज तुम्ही सकाळी देवाचं नामस्मरण करा, संध्याकाळी झोपता झोपता हरिपाठ करा. माणूस कधीच म्हातारं होत नाही. विठ्ठल असं वाटते की मी लय म्हातारं झालो. अहो मरेपर्यंत महाराज ज्यावेळेस बोधे बाबाजींना पाहिलेलं होतं ना तुम्ही, तर बोधे बाबाजी मरेपर्यंत तरुणच होते. विठ्ठल अमृत बाबाला जर पाहिलं असेल तुम्ही, तर अमृत बाबा मरेपर्यंत तरुणच होते. विठ्ठल अहो त्याच्या हातामध्ये मुखामध्ये भगवंताचं चिंतन होतं. पंढरपूरला जाता जाता हरीचं नाम चिंतन करायचे. ज्यावेळेस हरीचं चिंतन करायचे त्यावेळेस ते टाळी वाजवायचे. आणि जेव्हा ते टाळी वाजली की हाताने वाजल्याबरोबर भगवंत त्याला तारुण्यावस्थेमध्ये न्यायचे. म्हणून माणसानं हातानं टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, 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 वाटते चालावी, वाटते चालावी, पंढरीची टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी, टाळी वाजवावी रे वावी, गुढी उभा राहावी. म्हणून टाळी वाजवावी, गुढी उभा राहावी आणि वाटती चालावी पंढरीची. महाराज एक वेळा तरी त्या पंढरपूरची वारी तुम्ही करून पहा. क्षणोक्षणी हाची केला विचार. आणि ज्यावेळेस तो क्षणाचा विचार आहे, त्या भगवंताचा विचार पंढरपूरला आहे. जावे पंढरीशी पावे विठोबाशी. आणि जेव्हा आपण पंढरपूरला जातो, जेव्हा भगवंताचं चरण पाहतो, समजून घ्या आपण क्षणाचा विचार केलेला आहे. आणि ज्यावेळेस हा विचार करत नाही, कोणी देवाचा विचार करत नाही महाराज. शेवटी मरणाचा विचार आहे. आणि तिथे मरणही शुद्ध झालं पाहिजे. बरं मरणा हक का बाना आहे आणि जिना उधार आना आहे. ज्यावेळेस तुम्हाला मरायचं आहे तर उद्धारून गेलं पाहिजे. मरना तो पड़ता ही है, मरने की फिकर क्यों करता है, मरना तो बराबर आएगा. जो व्यक्ती मरणाचा विचार करतो आणि जो विचार करतो मनुष्य, त्यावेळेस त्या मनुष्याला मरण्याची वेळ आल्यानंतर तो जेव्हा क्षणोक्षणामध्ये विचार करत नाही, तर समजून घ्यावं की हे जीवन अनर्थ आहे. या जीवनामध्ये काही अर्थ नाही. म्हणून जीवनात आल्याबरोबर आपल्याला तरायचं आहे, तरुण जायचं आहे. आणि जो व्यक्ती तरतो आहे ते भवसिंधू मध्ये तरायचा आहे. भवसिंधू लहान नाही महाराज, खूप मोठा भवसिंधू आहे. 84 लक्ष योनी दूर आहे. आणि तो 84 लक्ष योनी दूर असून तो आपल्याला प्राप्त करायचा आहे. आणि तो प्राप्त करण्याकरता या जीवनामध्ये संगत पाहिजे. संताची संगत करायचे लोगों की दवा मिल जाएगी बुरे रोगों की. जीवन में ऐसा काम करो कि संतन की संग लागरे तेरी बिगड़ी बनेगी. आणि जोपर्यंत संताची संगत आहे तिथपर्यंत हा भवसागर तरुण जाण्याकरता मनुष्याने त्या भवसागरामध्ये तरायचा आहे. का? कारण हा जीव असा आहे की दुसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ, आयुष्य खातो काळ, सावधान संत समागमी
नाशिवंत देह जाणार सकाळ आयुष्य का तो काळ आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काढ सावधान. नाशिवंत म्हणजे काय? कुजलेलं रुजलेलं काही कामाचं नाही हे मांस, त्याला म्हणतात नाश पावणार. ज्यावेळेचे नाशिवंत देह जाणार आहे आणि याला आयुष्यभर खाणार आहे, आणि जेव्हा हे आयुष्य आहे ते नाशिवंत देहाच आहे. पण आपल्याला याच्यावर लय अहंकार आहे बरं. लय लोकाला असं वाटते मी लय गोराव आणि मी लय चांगलं. महाराज आता चांगल्याची बी भांड फुटून राहिलं आणि वांगल्याचंही भांड फुटून राहिलं. काही काही चांगल्या चांगल्याला पुरी भेटून नाही राहिल्या. विठ्ठल वांगले बी गेले वाया आणि चांगली बी गेले. काही काही तर अजून 5 वर्ष निघून जाऊ द्या. सगळ्याले महादेवाचे नंदी बैल बनवायचं काम आहे. विठ्ठल का? कारण या जीवनामध्ये जर तुम्ही पाहिलं ना भाऊ बेकार अवस्था आहे. हे नाशिवंत देह आहे. हे नाशिवंत देह कुजन कधी कुठा ठिकाणी टाकन काही सांगता येत नाही. तरी माणसाने याच्यावरला माज काढला. पण या माणसाला या नाशिवंत देहाचं एवढं वाटत नाही की याच्यात जर तुम्हाला गुलाबासारखं जर फुलून राहायचं असेल, महाराज नित्य नेमानं भगवंताचं चिंतन करा. त्या नित्य नेमाने त्या भगवंताला आपलंसं करा. समजून घ्या जीवनामध्ये कधी ते शरीर कुजणार नाही, कधी ते नाशणार नाही. परंतु त्याचा नियम आहे नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. 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 लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तया जवळी तया जवळी तया जवळी. हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना. गो नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. तया जवळी. कृष्ण हरी हरे मुखे मना. हरे मुखे मना. हरे मुखे हरे मुखे मना. हो नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मी आणि वल्लभ ज्याच्याकडे प्राप्त पाहिजे असेल त्याने नित्य नेमानं तर हरीचं चिंतन करावं. कारण हा नाशिवंत देह आहे. तो नाशिवंत देह एक दिवस जळणार आहे आणि जळून खाक होणार आहे. त्याची राग जरी तुम्ही कोण्या नदीत जरी सोडली असन तरी पण ते पापाचा जर देह असन तर ते राग काही कामाची. लय लोक जर म्हातारपणापर्यंत कोणासंग भांडण करत असन, म्हातारपणापर्यंत कोणाला शेजाऱ्या संग त्याचं पटत नसन, मायबापाची त्यानं सेवा केली नसन, भावात त्याचं पटत नसन आणि त्याची राग जर तुम्ही गंगा नदीत सोडून दिलेली असन तर लक्षात ठेवा ते पावन कापलेले हो मनात नाही म्हणा. पावन का महाराज पावणार नाही हो. जिवंतपणीच आपण चांगल्याशी चांगलं राहा आणि वाईटाशी हात जोडून राहा. बरं वाईट लय खराब आहे.
आणि 10% वाईट या जगात आहे महाराज. 55% जर तुम्ही त्याच्या संग जर भांडणं केले असेल ना तर 55 सेकंदापर्यंत ते आपला घात करते. विठ्ठल वाईटाच्या 4 हात दूर राहावं. वाईटाची संगत कधी करू नये. संगत कोणाची केली पाहिजे? हा नाशिवंत देह आहे. या नाशिवंत देहाला पावन करायचं आहे. या नाशिवंत देहाला पवित्र करायचं आहे. आणि जे या देहाला पवित्र करतो संताशिवाय कोणी नाही करू शकत महाराज. तो देवा परम पूज्य जगी, तो देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून संताची संगत खूप महत्वाची आहे. हे नाशिवंत देह पवित्र होतो कोणाच्या संगतीनं? संताचे संगती मनो मार्ग, संतांचे संगती मनो मार्ग गती, 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 संतांचे संगती मनो मार्ग गती. 11वा श्रीपती येणे पंते, 11वा श्रीपती येणे पंते, 11वा श्रीपती येणे पंते, 11वा श्रीपती येणे पंते. हरी मुखे